मी वसावे फुलसिंग रयत शिक्षण संस्थेचे RBNB कॉलेज श्रीरामपूर या शाखेमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध तंत्रज्ञान या विषयाचे प्रॅक्टिकल मी शिकवतो। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण खुर्चन तयार करणे हे प्रॅक्टिकल समजून घेतलं आणि आत्ता आपल्याला रबडी तयार करणे हे प्रॅक्टिकल थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं आहे। रबडी तयार करणे, ठीक आहे। तर सुरुवातीला पुढे जाण्याऐवजी आपण रबडी म्हणजेच काय ते थोडक्यात आपण समजून घेऊया। कढईमध्ये दुधास सिमरण तापमानास तापवून आटवण्याची प्रक्रिया करत असताना त्यावर तयार होणारी साईचे लहान लहान तुकडे करून कढईच्या वरच्या बाजूस चिकटवतात। ही क्रिया दुधाचे आकारमान 1/4 ते 1/5 होईपर्यंत चालू ठेवून त्यानंतर त्यामध्ये साखर व कढईच्या बाजूची साई एकत्रित करून जो पदार्थ तयार केला जातो त्या पदार्थाला काय म्हणतात तर रबडी असे म्हणतात, बरोबर आहे। तर रबडी तयार करणे याचे उद्देश आहेत रबडी उत्पादनाच्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे। त्याच्यानंतर दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे प्रत्यक्ष रबडी तयार करणे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला रबडी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य माहिती करून घ्यायची आहे। आवश्यक साहित्य आहेत कढई, गॅस व शेगडी, खुंटी, वजन काटा, पॅकिंग मशीन आणि शीतगृह। आता ह्या ठिकाणी पॅकिंग मशीनचा वापर कुठे आपण करू शकतो तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रबडी हा पदार्थ तयार केला जातो त्या ठिकाणी पॅकिंग मशीनचा वापर हा केला जातो। त्याचप्रमाणे शीतगृहसुद्धा मोठ्या प्रमाणात जर रबडी हा पदार्थ तयार जर केला असेल तर त्या ठिकाणी साठवणूक करण्यासाठी शीतगृहाचा त्या ठिकाणी वापर हा केला जातो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला कच्चा माल माहिती करून घ्यायचा आहे। रबडी तयार करण्यासाठी दूध, साखर, त्याच्यानंतर पॅकिंग साहित्य। तर अशा प्रकारे रबडी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि कच्चा माल आपण ह्या ठिकाणी थोडक्यात माहिती करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष रबडी हा पदार्थ कशा पद्धतीने तयार केला जातो, प्रत्यक्ष रबडी हा पदार्थ कशा पद्धतीने तयार केला जातो हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे। तर प्रथम ताजे गाईचे किंवा म्हशीचे दूध कढईमध्ये स्वच्छ गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आणि त्यानंतर त्या दुधास सिमरण तापमानाला म्हणजे 85 ते 90 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला मंद आचेवर उष्णताही दिली जाते। उष्णता देत असताना त्या दुधाला उकळी येणार नाहीत याची दक्षता मात्र आपल्याला घ्यावी लागते। त्याचप्रमाणे दुधाला उष्णता देत असताना ढवळू नये। दुधाच्या पृष्ठभागावर हवेचा झोत सोडावा। हवेचा झोत कशासाठी सोडायचा तर थोडक्यात साय व क्रीमचा थर दुधाच्या पृष्ठभागावर जमा होण्यास मदत व्हावी ह्यासाठी थोडक्यात हवेचा झोत किंवा हवा जरी दिली तरी सुद्धा बरं का म्हणजे चालतं, बरोबर आहे। आणि नंतर त्याच्यानंतर खुंटीच्या किंवा चाकूच्या साहाय्याने साईचे 3 ते 4 चौरस सेंटीमीटर आकाराचे तुकडे करून ते तुकडे कढईच्या थंड पृष्ठभागावर जमा करायचे आणि अशा प्रकारे मूळ दुधाचे आकारमान 1/5 मूळ दुधाचे आकारमान 1/5 एवढे होईपर्यंत ही क्रिया चालू ठेवावी। त्यानंतर त्या दुधामध्ये एकूण दुधाच्या 5 ते 6% एकूण दुधाच्या 5 ते 6% या प्रमाणात चांगल्या प्रतीची दळलेली साखर म्हणजेच पिठी साखर त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि कढईच्या पृष्ठभागावर जमा केलेली साई जी असते ती दुधात मिसळून थोडा वेळ
संपूर्ण दुधाला उष्णताही द्यायची आणि त्यानंतर उष्णता प्रक्रिया बंद करून कढई उष्णतेपासून बाजूला घ्यायची. अशा प्रकारे थोडक्यात रबडी हा पदार्थ तयार केला जातो. आणि तयार झाल्यानंतर सर्वसाधारण तापमानाला थंड करून योग्य अशा साधनामध्ये रबडीची बांधणी करून 5 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला त्या रबडीची विक्री होईपर्यंत साठवणूकही केली जाते. अशा प्रकारे थोडक्यात रबडी हा पदार्थ तयार केला जातो. आता रबडी आणि खुर्चण दोन्हीमधला मी फरक थोडक्यात तुम्हाला सांगतोय. तर रबडी तयार करत असताना दूध हलवायचं नाहीत. खुर्चण तयार करत असताना सुद्धा हलवायचं नसतं. फक्त बरं का, म्हणजे रबडी तयार करत असताना काय करावं लागतं, दुधाच्या पृष्ठभागावर हवा द्यावी लागते, हवेचा झोत द्यावा लागतो. आलं लक्षात? फक्त एकच फरक आहे खुर्चण आणि रबडी तयार करण्यामध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला निरीक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे निरीक्षणसुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये निरीक्षणला 10 मार्क असतात. तर रबडी तयार करण्यासाठी कोणत्या दुधाचा वापर केलेला आहे, म्हणजेच काय, दुधाचा प्रकार. त्याच्यानंतर दुधाचे वजन, प्रत्यक्षात रबडी तयार करण्यासाठी किती लिटर दूध घेतलेलं आहे, किती किलो दूध घेतलेलं आहे, त्याची नोंद ह्या ठिकाणी आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर दुधातील फॅटचं प्रमाण, प्रत्यक्षात रबडी तयार करण्यासाठी त्या घेतलेल्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण किती आहे ते प्रमाण या ठिकाणी लिहायचं. त्याच्यानंतर साखर मिसळण्याचे प्रमाण, 5 ते 6%. प्रत्यक्षात आपण रबडीमध्ये 5% टाकलेली आहे का 6% टाकलेली आहे त्याचा ह्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर साखरेचे वजन, साखर किती वापरलेली आहे. त्याच्यानंतर आटविण्याचे प्रमाण ह्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर रबडी तयार झाल्यानंतर त्या रबडीची साठवणूक ही किती तापमानाला केलेली आहे, इथे तापमानाचा उल्लेख करायचा. साधारणतः 5 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला रबडीची साठवणूक ही केली जाते, बरोबर आहे. त्याच्यानंतर पॅकिंग साहित्य, रबडीची पॅकिंग करण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्षात रबडीचं उत्पादन आपल्याला किती मिळालेलं आहे, प्रत्यक्षात आपल्याला रबडीचे उत्पादन हे किती मिळालेलं आहे याची नोंदसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी करावी लागणार निरीक्षणामध्ये. त्याच्यानंतर रबडी तयार करण्यासाठी लागणारा वेळ, कारण रबडी तयार करण्यासाठी वेळ हा जास्त लागतो, त्याच्यामुळे प्रत्यक्षात किती तास लागलेले आहेत तो कालावधी ह्या ठिकाणी आपल्याला लिहावा लागणार. त्याच्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निष्कर्ष. निष्कर्षाला सुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 मार्क असतात. याच्यामध्ये 4 मुद्दे दिलेले आहेत, स्वाद, त्याच्यानंतर बॉडी व पोत, रंग आणि पॅकिंग. तर स्वाद, बॉडी आणि पोत, रंग आणि पॅकिंग. तर थोडक्यात उत्तम आहे का, चांगलं आहेत का, मध्यम आहेत का, खराब आहेत, याचा फक्त ह्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. तर अशा प्रकारे रबडी हा पदार्थ तयार केला जातो.